एकच चैतन्य पुन्हा दिलेलं हा म्हणजे प्रकाश. हा म्हणजे अप्रकाश. बाकी सगळं जड आहे हे. आणि एकच चैतन्य. बाकीचं ते ज्ञान व्हायला ते चैतन्याच्या संबंधाने झाल्याशिवाय वस्तू आहे समजा आणि ती डोळ्याने दिसते. रूपाने रूप कधी दिसत नाही. ते कशाने दिसतं? पण ज्या वेळेस त्या रूपाचा संबंध डोळ्याशी येईल मग ते दूर असो का जवळ, मग त्या पाहणाऱ्याला त्या रूपाचं काय होईल? ज्ञान होईल. ज्ञान. रूपाचं ज्ञान होण्या रूप दिसण्यासाठी डोळा आहे आणि रूपाचं ज्ञान होण्याकरता वृत्ती. दोन गोष्टी आल्या का? कसं? हा. ज्ञान डोळ्याच्या स्वाधीन आहे का रूप? रूप. रूप पाहायला काय लागल? डोळ्यातला. आणि त्या रूपाचं ज्ञान होण्याकरता म्हणून वृत्तीशिवाय ज्ञान नाही. एकच ध्यान आहे. अंतकरणाशिवाय ज्ञान होण्याची सोय नाही. आणि अंतकरण हे स्वभावता जड आहे, पण शुद्ध असल्यामुळं सत्वगुण आणि असल्यामुळं तिथं ज्ञानाची काय म्हणून ज्ञान म्हणले की अंतकरण. जसं तुम्ही म्हणले मला पोरग झालं, मला एक पोरग आहे, ते आम्ही असंच म्हणायचंच नाही की तुम्हाला एक बायको का दोन बायको आहे, ते उपवास होईल. मला पोरग आहे असं म्हणलं की त्याला बायको आहे. मला दोन लेकर आहेत असं म्हणलं की इकडे नवरा. ती जर म्हणाली मला आहे ती नवरा आहे. जो म्हणला मला आहे ती ज्ञान त्याच्यात होत. मला ज्ञान झालं म्हणलं वरती वरती आहे म्हणा का नाही म्हणा. स्वभावाने मी असण्याकरता ध्यानात घ्या, स्वभावाने मी असण्याकरता हे लागत का त्याचा व्यवहार होण्याकरता? गोड करण्याकरता शिरा चहा लाडू जिलबी का व्यवहार होण्याकरता? कशाचा? साखरेचा नाही, गोड साखरेचा जो गोडपणा आहे त्याचा व्यवहार होण्याकरता हे लागतं. आणि ते गोड असण्याकरता तसं तुमचं स्वरूप स्वयं आहे. लक्षात घ्या. कसं आहे आपलं स्वरूप? पण त्याची प्रगटता मला ज्ञान झालं केवळ मला नाही झालं, पण ते महाराज हमीच सांगतात मला ज्ञान झालं म्हणून नका. कारण ते मला ते लक्षार्थ घेऊन म्हणते आणि आपण मला लक्षार्थ न घेऊन म्हणतो. लक्षात आहे ना? लक्षार्थ न घेऊन वाचार्थाला धरून आपण बोलतो की म्हणजे लक्षातच राहे ना. आता ह्याच्या लक्षात राहे ना का याच्या लक्षात राहायला नाही असं ज्ञान होईल. आता माझ्या पहिल्यासारखं लक्षात राहत नाही का पहिल्यासारखं लक्षात नाही असं ज्ञान नाही. आता पहिल्यासारखं मला लक्षात राहत नाही असं ज्ञान नाही का? आणि मला पहिल्यासारखं लक्षात राहत नाही असं ज्ञान नाही का? मला पहिल्यासारखं लक्षात राहत नाही पण मी आहे ते हे कोणाला धरून? बुद्धीच्या ताकदीला आणि कमी ताकदीला. बरोबर आहे. आणि मला पहिल्यासारखं राहत नाही असं ज्ञान धरून ज्ञान कुणाला धरून? मनाला वरतीला अंतकरणाला. कारण मला पहिल्यासारखं लक्षात राहत नाही हे तिच्या कार्याला धरून, पण कशात? आणि मला पहिल्यासारखं राहत नाही असं हे जे ज्ञान आहे ते तरी कोणाला तरी धरून का अंतकरणाला धरून? केवळ अंतकरणाला धरून. मला पहिल्यासारखं आता लक्षात राहत नाही हो, पहिल्यासारखं आता मला दिसत नाही हो, हे कुणाला धरून? डोळ्याला आणि बुद्धीला. बुद्धी कमजोर झाली म्हणून लक्षात स्मृतीला धरून असं म्हणा. आणि पहिल्यासारखं मला राहत नाही असं जे ज्ञान आहे आता त्याचं कुणाला? मीला. पण कुणाला धरून? असं हा प्रकाशमान
आभा म्हणजे जड अप्रकाशमान. तसं इथं श्लोकामधून 6व्या श्लोकामधून त्याला हे सांगायचं की मला ज्ञान होतं, सत ज्ञान होतं, होत नाही. मला काय होतं, सत ज्ञान होतं. म्हणजे आष्टी भाती प्रिय रूप आपण जे वर्णन केलं ना, ते आपलं खरं लक्षण आहे. पण ते लक्षण कोणाला धरून शरीर इंद्रिय अंतःकरण हे सगळ्याला. आणि इथं काय म्हणायले की इथं तर आपण परीक्षित नाही. तर ब्रह्माचं तो वर्णन काय म्हणून केलंय, विभूम ब्रह्म विभूम असं श्रुतीने वर्णन केलं. काय केलं, ब्रह्म विभूम. विभूम म्हणजे ते सर्वत्र व्यापक आहे. जसं आपण विचार सागर मध्ये आकाशाचे 4 भाग पाहिले आपण. भेद 4 4 झाले का 4 प्रकारचा त्याच्या ठिकाणी व्यवहार झाला. तुकडे करून 4 झाले का अखंडावरच. एवढ्या मोठ्या आकाशामध्ये घट तयार झाला तर घटाच्या उपाधीमध्ये जे मोकळी जागा आहे, असा हात फिरला त्या मोकळ्या जागेला आपण घट आकाश म्हणतो. घट नाही म्हणून, घट उपाधी लागलेलं आकाश, बरोबर आहे. त्यानंतर मग त्या मोकळ्या जाग्यामध्ये पाणी बसलं. जितकी मोकळी जागा घटाची का जितकी मोकळी जागा आकाशाची. घट उपाधी लागलेलं जे आकाश आहे ना, ते मधलं आकाश तेवढंच आहे का त्याला नाव आलं घट आकाश. आकार आकाशाला नाही आकार आला. आकार कोणाचा, घटाचा. मोकळी जागा कशात आहे, तेवढ्याच मोकळ्या जाग्यामध्ये पाणी बसन का जास्त बसन. ए बस 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 बस, ते भरलं ना. आता आपण आकाश भरलं म्हणतो का घट भरला म्हणतो. अरे भांड भरलं ना, ते उचल ना, ते घट भरला ना. काय झालं, पाणी सांडायला ना खाली. किती पाणी भरलं. आणि मग त्या घटामध्ये आकाश, पाण्यात आकाश नाही का. मग ते पाण्यातलं आकाश पाण्यापुरतंच आहे का सगळीकडेच आहे. चंद्र सूर्य वरच जे आहे ना, ते कशात पडलं, पाण्यात पडलं. मग त्या पाण्यामधल्या आकाश, त्या घटापुरच्या ज्या आकाशाला ते पुन्हा नाव आलं. आकाश झालं ना घटापुरतं. म्हणजे पाणीच गरम होणार, पाणीच गढूळ होणार, पाणीच रंगीबेरंगी होणार, पाणीच हलणार. आणि ते पाणी हल्लं, पाणी गढूळ झालं, पाणी रंग झालं, तर मग त्यातलं प्रतिबिंब सुद्धा कसं दिसायलंय आकाशाचं. तसं दिसायला, तसं दिसायलं का ते पाणी आहे. पण त्याला नाव काय आलं, जल आकाश. आणि कधी कधी असा पाऊस असतो की तुम्ही पाहुण्याला फोन लावतात, नांदेडला फोन लावतात पहिले गेले आपल्या इकडचे माणसं तिकडचं म्हणजे मुंबईचं ते पावसाचं काय तिथून तर आपल्याला दोन येत आहे. ते तळत एक आपण म्हणतो आता फोन मुंबईला पाणी झाला का, आपल्याकडे 2 दिवसाला येतच ते. मग आता आभाळ मध्ये कुठं नाही येत, अमेरिकेमध्ये सगळ्या पूर्ण पृथ्वीवर काय झालं, आभाळ आहे. आणि त्या आभाळात काय पाणी, त्या ढगात काय पाणी. म्हणजे ढग उपाधी लागलेलं आकाश, मठ हे घट उपाधी लागलेलं आकाश. ह्या पाण्यामध्ये वेळ जर आकाशाचं प्रतिबिंब आहे तर त्या पाण्यामध्ये समजा पाण्या त्या आभाळाच्या मेघ मेघ त्याला काय म्हणा, मेघ उपाधी लागलेलं आकाश.
घट उपाधी लागलेलं आकाश, आणि त्या घटामध्ये पाणी असलेलं ते जल आकाश. लक्षात. आणि ज्या घटाला बी त्या मेघाला बी सोडून बाकीकडे सगळीकडे आकाश काय नाही, मेघ नाही. मेघ नाही म्हणून त्याला मेघ आकाश म्हणता येत नाही का आकाश म्हणता. काही दिशामध्ये व्यापून पुन्हा काय त्याला काय नाही म्हण. आता महाआकाश त्याला नाव आलं का ते आकाशाचे दिसत. ह्या उपाध्यामुळे त्याला काय नाव आलं महाआकाश. पण सगळ्यातलं आकाश सगळ्याला सोडून पुन्हा जे मेघ आकाशात बी आहे, घट आकाशात बी आहे, जल आकाशात बी आहे, आणि याला सोडून पुन्हा ते आहे कोण आकाश. त्याला काय म्हणायचं महाआकाश म्हणजे ब्रह्म. त्याला ब्रह्म चैतन्य म्हणायचं. काय म्हणायचं म्हणजे असं कोण आहे. आणि तेच त्याच आकाशाला जसं मेघाची उपाधी लागली की मेघ आकाश, तसं त्याच ब्रह्माला मायाची शुद्ध सत्वगुण उपाधी लागली त्याला ईश्वर. काय नाव त्याला ईश्वर नाव. म्हणून मेघ सगळ्या पूर्ण ह्याच्यामध्ये काय देशामध्ये म्हणून ईश्वर सर्व भूताना म्हणले. सगळ्या भूतामध्ये महाराजांनी इथंच करता बसून सांगितलं होतं ना रे. ते म्हणले ते प्रवृत्तीची गाडी हे दिसायला तुम्हाला हो. गाडीमध्ये सुद्धा ईश्वर होतो महाराज. तुम्हाला मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत चैतन्य असो का जड असो, फरक एवढाच आहे. जडामध्ये अस्थिरूपाने आणि जीवामध्ये अस्थि अधिक भाती. भाती म्हणजे मुंगीला सुद्धा कुठं मड झालेलं मुंगीला आधी कळत का आपल्याला आधी कळत. नाकाला हात लावून का वासानीच कळत. वाला सुद्धा मड झाल्यावर कळत का कसं कळत. दोन्ही किडेच आहेत. वा आहेत ना. अशा वा होत्यात मरतानी काय भानगडे काय सगळीकडे वाच येत ना. नंतर पुन्हा ते शरीर सुटलं की ना भीतीवर ते वाघ हे काढायचं काय लावतात ना वाघाला लावायची काही. त्या जात्यात त्या जात्यात हे येतात ते म्हणतात आता आपल्याला मारणारा कुणी राहायला गेला म्हणजे चला आता चावायला काही. मुंगी आणि पाहना हे सगळं कातडं खाल्लं हो. मग म्हणलं तुम्ही कुठे घेऊन जा. परभणी घेऊन परभणीला नेलं द्यायचं. बाबा नाव 2 दिवस झाले. काय झालं सलाईंचं पाणी वरून चाललं होतं खालून निघू लागलं. घ्यायला वाटलं लगेच करायला कमी. ती पण ती म्हातारी म्हणून राहिली तिची आई मुंगे कशा बांधगावर चढायल्या झटकायला तरी यायल्या झटकायला तरी यायला. डॉक्टर साहेब बघा बरं नीट जरा शेप. आणि मग म्हणजे गेली. तुम्ही सांगितलं मुंग्याने सांगितलं आधी का डॉक्टरनी सांगितलं. हा मुंग्या. म्हणून जडामध्ये सुद्धा अस्तित्व त्याच आहे आणि सजीवामध्ये सुद्धा अस्तित्व त्याच. आष्टी म्हणून तो सगळीकडे आणि ते आष्टी कोण आहे ब्रह्म. भाती म्हणून ते सगळीकडे कुठं सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी
जसं प्रतिबिंब आकाश प्रतिबिंबात बी आहे त्या पाण्यात, पण पाणी असलं तर प्रगटतं, पाणी नसलं तर सांगायचं तात्पर्य घट आकाश साक्षात ब्रह्मरूपच, जल आकाश साक्षात ब्रह्मरूप नाही. म्हणजे त्या जलाच्या धर्म जलावर टाकून देहीचा धर्म देही असं एक वचन आहे ना. देखे अर्जुना तू पहाय, देखे म्हणजे तू पहाय ध्यानात ही देहीचा धर्म देही, आत्मा तो आत्म्याच्या ठाई, आईशे जे जाणणे पाहणे पाही अनाथ. फार सुंदर उभी महाराजांनी याच्यावर चिंतन खूप केलेले, आपण ऐकलेले. देहीचा धर्म देही, आपण काय केलेलो करायलो, देहीचा धर्म देहवर ठेवलो का आपल्या माथ्यावर घेलो, आपल्याला नाही ओझ. हा म्हणून ज्ञानेश्वरी पाहायला पाहिजे, आपल्याला नाही ओझ, आणि याची मान तर आहे का नाही. पुढीलाचे का आपुले, पुढीलाचे वझे आपल्या माता, मग कान जटीचे धनुर धरा, आणि मग पुन्हा काय म्हणाला माझी मान काय झाली, आता तुझ्या वजाने तुझी मान दबली का दुसऱ्याच्या वजाने. म्हातार पण वज कोणाचे आमदार दुसऱ्या जवळ म्हणजे आपलं दुसऱ्या हे म्हातार म्हातार शरीर, हे म्हातार व झोपूनच आहे आपले का शरीरात. आणि ते शरीर म्हणतं मी म्हातार झालो, माझ्या लक्षात राहिना का जीव म्हणायला, मग हे कोणाच्या वझ्याने दबला. तुम्ही सुनाच्या आणि सोन्याच्या गोष्टी करायला ते सूनचा ह्या शरीराला माझं म्हणावं लागतं, पुन्हा ह्या शरीरा संबंधाने वराला माझं म्हणावं लागतं, आणि त्याचं लग्न झालं मग तिला माझी म्हणावं लागतं. हे लय लांबलं काम. अरे जवळचं पहा ना, माणसं जवळचं पाहते होय, जवळचं पहा ना, लांबचं तुला दिसेना म्हणल्यावर तर मग तुला जवळचं दिसायलाच नाही पाहिजे ना. सांगायचं तात्पर्य दृष्टांत आहे, ते अनुभवाचे दृष्टांत आहे. तर हे सगळे धर्म दुसऱ्याचे विचार सागर मध्ये एक वाक्य आलेले, हे सूत्र आहेत ना, इथे ठेवले पाहिजे. चौथ्या तरंगात आलेले की हे सगळे धर्म बुद्धीचे, सुख दुःख आधी शब्द घातले असे तिथं वाक्य बरं. असं सुख दुःख आधी, आधी म्हणजे की आता काय राहिलं नाही, कुटुंबा आधी म्हणजे तुमचे सगळे आले, बहिणीला आलं, सगळं आलं, तुमचं बी कुटुंब, बाकीचे तुझे सगळ्याला तुम्हाला निमंत्रण आहे. तस सगळे सुख दुःख आधी धर्म कुणाचे येत, कारण बुद्धीशिवाय परिस्थितीला येत नाही, बुद्धीशिवाय. आणि ते धर्म त्या बुद्धीमध्ये प्रगटता असल्यामुळं कुणाची ठिकाण दिसायले ठिकाणी, म्हणजे आभासाच्या ठिकाणी, असं काय प्रगटतेच्या ठिकाणी. आणि ती प्रगटता बुद्धीत आहे का बुद्धीची आहे, प्रगटता ही जी आहे ते बुद्धीत आहेत का बुद्धीचे आहेत, ती प्रगटता आत्म्याची आहे. आत्मा हा पारमार्थिक आहे, म्हणून आत्म्याला पारमार्थिक ब्रह्म म्हणले. कशाला, त्या आभासाला नाही म्हणले, आभासाला बाद करून कुठं आत्मा. म्हणून आपण एक उदाहरण दिलेलं आहे, मध्ये आलेलं आहे की तुमची सून तुमच्या आडनावाने ओळखीची काय, माहेरच्या आडनाव म्हणून भापट्याची सून का पोपट्याची सून, भापट्याची सगळे मध्ये हे भाबटची सून आहे ना, कलियक मध्ये कथनपुरेची भाबटची.
पण त्याचा ते बात करून आली का सगळं घेऊन आली होत्रच चट तिने काय केलं तिकडचा आणि तुमच्या मुलाशी काय झाली ती आणि तुमचा मुलगा तुमच्याशी पहिलाच 1 रुपये पुन्हा करायचा लग्न करून कोणाला लग्न होण्याच्या आधी भागवतच म्हणत होते का तनपुरी आता झालं मूळचाच कोण आहे तो त्याचा आत्मा मूळचाच कोण आहे त्याला अंतःकरणाची घटक मूळचाच महाआकाश आहे का करायचा घट आकाश नाव फक्त आलं कशामुळं आणि जल आकाश निष्ठा आकाशामुळं घटामुळं नाव आलं का धर्मामुळं नाव कोणते धर्म ते हलणं ते गडूळपणा तसा अंतःकरणामध्ये जी प्रगटता आहे त्या अंतःकरणाच्या संबंधाने त्याच्या ठिकाणी दिसायली का त्याची आहे त्याच्या ठिकाणी दिसायली त्याची नाही कारण तो कोणाचा आहे मुळात ते जसं घटातला आकाश मुळात महाआकाशच आहे हलशा तसं इथलं चैतन्य प्रगट म्हणून तर तुकाराम महाराजांनी हा सगळा हिशोब लावून ठोक हिशोब सांगितला काय म्हणून तू अवघे स्त्री पुरुष जीव अवघे सुखी दुःखी जीव अवघे देव आणि आम्ही समजायलो खोटा हे तुम्हाला नागवायला हे संध्या काय करायला खोटा नागवी संध्यामुळं तुम्ही पुरुष स्त्री भागवत आघवा म्हणायले का विचार करून आणि ते विचार केला तर विचारता म्हणून असा ज्याने विचार केला ते अनाहाती सगळ्या हाती का अनाहाती बापूराव महाराजासारखे गुरुजी सारखे साखरे महाराजासारखे हे कसे येत सगळे नाहीत अनाहाती आयशे जे का बघा काय मस्त माऊली बोलतात आयशे जे का ज्ञानाचे डोळे तैशे का आयशे आयशे का म्हणजे ज्यांनी असं निवाडा केला योग्य निवाडा केला आयशे जे का ज्ञानाचे डोळे असे जर ज्ञानाचे डोळे नाही तर मग आपल्याला हे कातड्याचे डोळे तुम्ही सुरमा घाला का पापण्या कापा का त्या पापण्याला भेंदाड लावा लय चाललंय खेळ असो 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 ते पैसे नाही ते झाले मासाचे डोळे कातड्याचे त्याला शास्त्रात म्हणजे चर्मचक्षु कोणचे कोणची उपमा त्याला चर्म म्हणजे कातड्याचे डोळे कातड्यावर तोंग आला की कमी दिसत आणि ऑपरेशन करून तोंग काढा की ऐसे जे का नाही ते चर्मचक्षु आणि हे निवाडा केलेले असे हे शब्द बर का सोप्या भाषेत समजून सांगा महाराजांचं म्हणणं आहे सोप्या भाषेमध्ये ज्याला समजत नाही त्याला सोपी भाषा करून समजून सांगा त्याला वाढून घेता येत नाही त्याला वाढा त्याला चुरता येत नाही त्याला चुरून घ्या त्याला घास घेता येत नाही त्याचा घास तोंडामध्ये आहे जे का ज्ञानाचे डोळे ते कोणी न राहती देहाची खोळ ती देहाची खोळ आहे असं ज्याला लक्षात आलं तो देहाला मी म्हणत प्रगटता आहे ना ती प्रगटता आपल्या ह्या विचाराला धरून प्रगटता संकोचित आहे ज्याची ही प्रगटता तो कसा आहे राहायचं याच्यात समजून घ्यायचं प्रगटते निश्चय करायचा कधीही व्यवहार याच्याशिवाय ज्ञान झालं तरी फक्त एवढंच आहे बाधित अनुवृत्ती ज्ञान झाल्यावर व्यवहार होत नाही का तो बाधित झालेला आहे आणि बाधित झालेला व्यवहार सुख दुःखाला कारणीभूत नाही ते आनंदाला कारण बाधित नाही झाल्यावर
आता म्हातार पण आता विचाराने लक्षात आलं आपलं की बाबा हे शरीरात केलेली म्हाताऱ्याची काय कल्पना झिजलेलं सगळं आवत नाही वरड नांगर नाही काय नाही त्याला काय म्हणते म्हातार म्हणतात का हे काय झालं लय जण झट बोलणार असत ते म्हणते आता हे आपल्या बी लोक विरोधात त्या डांगऱ्याचं काय काय ते काही बोलत आता ते धोरणावर आता आपल्याला राग येतो का यायला पाहिजे का येतो यायला नाही पाहिजे नाही आला तर तुम्हाला ज्ञानचक्षु आणि आला तर चर्मशक्तू आहेत का पहिलेच अंबरदास कातड्याचे डोळे ह्या जे हात आहेत का सगळ्याचे हात कातड्याचे डोळे पण त्याला म्हणायचं नाही ज्ञानचक्षु फक्त कोणाच्या संगतीत म्हणून प्रगट जो इथं आहे ना तो त्याला मिळालेली उपाधी संकोचित आहे माया सुद्धा परिच्छिन्न आहे पण व्यापक परिच्छिन्न कोणी मायापेक्षा मोठं कोणी नाही सगळ्यात मोठी व्यापक कोण आहे शुद्ध सत्वगुण माया उपाधी आणि अशुद्ध सत्वगुण माया उपाधी जीवाला आणि शुद्ध सत्वगुण माया म्हणून त्या ईश्वराला शुद्ध सत्वगुण माया असल्यामुळं तिला ती मी देह माया हे कधीच वाटत नाही त्याच्यावर ताणच नाही कशावर आणि आपल्याला ताणाशिवाय भांड पडत खंड काय झालं गाड्या तिथं जर सुरूच केलं काय करा बाबा जरशी पाणी सांडले का पोरीला कळतच नाही सगळं झोपलं तितकं तो ताण दाबलेला जागा झाली की ईश्वराला ते काल मोबाईल मध्ये काही काही सांगत येत त्याच्यामध्ये काही पुराणातले पिकाचा सांगते ते याला काहीतरी शाप होता का काय होता म्हणून त्या काय नाव त्याचं काय 100 गुन्हे झाल्यावर त्याला हा शिशुपाळ वक्रदंत ते 2 जण भाऊ आहेत ना ते शिशुपाळ वक्रदंत बकरमन ते रावण हे असे हे पहिले हे होते हे विजय होते संकादिकाला जाऊ दिलं नाही म्हणून त्यांनी त्याला काय दिला असे उन्मत झाले देवापाशी बसून म्हणलं काय तुम्ही राक्षस होता 3 जन्मात ते म्हणले बाबा आम्हाला शाप दिला आम्ही देवाला सोडून राहत नाही आम्हाला काय चूक झाली आमच्या पण तुम्ही काय तरी एकदम याला काही उपाय उपशाप नाही तुम्ही देवापाशीच राहता देवाच नाव घेता पण विरोध घेता भांडतान त्याला पण कुणा सांग नाव घेता कुणा सांग पण विरोध असं विरोधाने पण कुणाचं नाव शिशुपालाला सांगितलं की तुला 100 गुन्हे माफ आणि ते आलं दरबारा हे लागलं बोलायला फडा 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 आणि सगळे म्हणाले हे तुला कळतं का नाही तू कुणाला बोलायला सगळे लोक देवाच्या काय पडत तू काय करायला मला सांगा त्याला राग यायले का कृष्णाला राग त्याला तर वाटायला बरं आहे आता ते म्हणाले सगळेजण म्हणाले देवा तुम्ही फटाफट तुम्हाला ते बोलायले खाली वरायले तू चोरटा म्हणायले तुला काय काय म्हणायले अरे सगळ्यालाच बोलाय सगळ्याच ह्याबद्दल बोलायला आणि तुला तर काही तुझं हसायला बोलू द्या म्हणजे बोलू द्या कारण ते काही नाही त्याने ते खरं समजायला का खोटं समजायला आपल्याला असं कोण बोलू लागलं तर वा हा भाव नाही नाही आपल्याला जर असं कोण बोलू लागलं तर अंगाला धक्का लागू देत नाही अरे म्हणलं की हा का आपली उपाधी मलिन असल्यामुळं आपल्याला निवाडा न झाल्यामुळं उपाधीला धरूनच आपण खरं समजल्यामुळं काय यायला
आणि ते म्हणायला शुद्ध सत्वगुण असल्यावर मी सच्चिदानंद परमात्मा ब्रह्म आहे आणि मायाच्या उपाधी मला ईश्वरत्व आलेले आणि ते ईश्वरत्व कसं आहे खरं का खोट त्याच्या हानीने त्याच्या लाभाने माझी काही हानी लाभ नाही असा कोण आहे मी नित्यमुक्त का कसा कोण होण्यासाठी त्याला हे चिंतन ऐकायची बरं आत्मा नित्यमुक्त का मुक्त तो सुद्धा कसा आहे आभास ह्याला मी म्हणून फक्त असा आला योग तरच मग तो काय म्हणजे आता मी काय झालो ब्रह्मास्मी आता ह्याच्यातून काय झालो मोकळा झालो मग बद्ध मुक्तता कुणाकडे घालायची आभासाकडे जीवाकर परमात्याकडे मी कर आणि नित्यमुक्तता आणि जरी बरं का अजून पाहतो मुख्य समान अधिकरण पण मुख्य समान अधिकरण ईश्वर नाही जमत हा आता ईश्वराला ईश्वराच्या उपाधीचा बात करायचा का आपल्या चिंतनात त्या भेदामुळे त्याचा बात करायचा त्याला नाही करायची बात करायची कारण त्याला ते अभिमानच नाही तर सोडायची पण आपण ईश्वर व्यापक म्हणतो तर आपल्याला आपण परिच्छिन्न म्हणतो तो नित्य मुक्त म्हणतो तुम्ही नित्यबद्ध म्हणतो त्याची व्यापकता तरी सापेक्षच आहे का निरपेक्ष आहे कोणाच्या जगाच्या केवढी व्याप्ती त्याची जसं मेघ आकाशाची केवढी व्याप्ती जल आकाशाची व्याप्ती केवढी बरोबर आहे पण आकाशाची व्याप्ती आकाश कसा आहे निरपेक्ष व्यापक आकाशा आणि आत्मा कसा आहे ब्रह्मरूपच आहे म्हणून मी ईश्वर का मी ब्रह्म कारण तिथं कमी पडतं ते कसे जरी तो असला तरी पण त्याला नाव आलं ना काय म्हणू कशामुळं मेघ आकाशामुळं मेघामुळं त्या व्यापक आकाशाला काय नाव आलं तसं व्यापक ब्रह्म चैतन्याला ईश्वर नाव कोणामुळं हा म्हणून तर इथं काय म्हणते की अविद्या कल्पना त्याने झाला जीव माया उपाधी शिव बोली जेते का आशी जेते आणि ब्रह्म बोली जेते का आशी जेते आणि आपलं नातं कोणाशी मग पण त्याचं ज्ञान होण्याकरता याच भजन करावं लागतं काय करावं लागतं म्हणजे त्यांनी काय होईल आपली लायकी आणि लायकी झाल्यावर असे सांगणारे असे ग्रंथ आपल्या समोर येते आणि त्याच्यातून आपला ओला काय होईल आपण ते जसा व्यापक आहे तसे आपण सुद्धा कसे आहोत स्वरूपाने मग त्यांनी ती एक युक्ती वापरली का कोणती वापरली युक्ती सूर्य चंद्र तारा ध्रुवादी शब्द आलाय हे कसे आहेत लांब आहेत पण आपल्याला त्याचं ज्ञान होत कोणाचं मला चंद्र कळाला मला सूर्य कळाला मला तारा कळाला असं आपण म्हणजे याचा अर्थ वृत्ती तिथे गेली म्हणजे त्या वृत्तीच असणारे जे आपण प्रगट आहे ते सुद्धा आपण तिथं गेलो आता गेलो ना आलो म्हणणं हे उपाधी संबंधाने पण काल थोडं चिंतन झालं आपण गेलो आलो का झालो मेलो दिसणार नाही का नाही दिसणार पुढे दिसणार नाही आपण का आता दिसणार नाही आता दिसणार शरीर आणि पुढे दिसणार नाही पण त्या शरीरामध्ये जो प्रगट आहे तो आता आहे असं आपल्याला आपले दोन परिचय आता उपाधी संबंधाने एक परिचय आणि स्वरूप संबंधाने एक
संतांच्या संगतीमध्ये किंवा त्यांना हा परिचय लक्षात आला त्याच्या संगतीत आपला परिचय करून घ्यायचा आणि आनंदाने जे आपण नाही त्याच्यामध्ये बाधितांवरती बाधित झालं म्हणजे मिथ्याच घातलं. काय ठरलं? वीज भाजून केली पुन्हा सज्जनाने फटाडपणाने सांगितलं, अरे तुझ्या झाडाला कीडच लागणार नाही, पडणार नाही, फक्त काय कर थोडस त्याला तव्यावर असं खालीवरी करून फटाफटा वाजलं ना आणि मग ते पेर बोलच नाही तर कीड लागायचं फवारी करायची काय म्हणजे नाही कशा झाडच नाही बीज घेऊन शेरी सोडायचं का बीज अजून शेरी सोडायचं बीज घेऊन सोड जन्म घेणे लागे वासनाच्या तीच पुन्हा संत संगती काय झाली तीच झाली अंगी अनुभूती. वेदांत शास्त्रामध्ये बाधाला फार नव्हतंय. एक वचन वाचायला मला भेटलं किंवा महाराजांकडून ऐकायला भेटलं की गुरुजी असं सांगत होते म्हणून बरं का ते असे सांगायचे सोपं आहे करणं सोपं आहे सोपं आहे आज योग आवड लय योग बोला सगळ्याला विसरायला सुरू ध्यान योग विसरणं नाश करणं जेंड्रीन दिली की घातला की औषध घेतलं की पटलीवर आग हो पडली की कमराला दगड बांधून विहिरीत टाकले की पावणारा असला तरी नाश होत म्हणजे बात करणं म्हणून महाराज म्हणले सर्पाचा लय करावा का इसर पडावा भजनात इसर पडतो माणसाला सगळ्याचा आपल्या पूर्वजनात इसर पडतो तुमच्या घरादाराचा पडतो का नाही कोणा इथून उठले की पण बात केल्यावर प्रतितील येणार नाही का धक्का बसणार नाही म्हणून ही युक्ती आहे ज्या ती चंद्र सूर्य ध्रुवादी तुम्हाला दिसायले ध्रुव तारा दिसतो का नाही याचा अर्थ ध्रुव तारा दिसायला म्हणजे तुमचा तिथं संबंध तितका आला वरतीच्या संबंधाने तिथे तुम्ही आहेतच वरती संकुचित विकासवान आहे महाराजांनी चिंतन सांगितले शरीर हे नियमाने 3.5 हाताचे ज्याच्या त्याच्या हातात वरती कशी एक शब्द आहे पारिभाषिक पारिभाषिक शब्द कोणता आहे आपल्या पारिभाषिक अर्थ तर तुम्हाला ध्यानात आलेलाच आहे पण पारिभाषिक वृत्ती लंबायकार आहे साधे शब्द बी आले पाहिजे ध्यानात नंदू भाऊ माईक बंद ठेवत जा मला रेकॉर्डिंगला त्रास होतो काढणारे त्याला हे साधे शब्द सांगून जमत त्याला ते शब्द सांगावे लागते त्याच्या भाषेत कोणते काय नाव आहे भाऊ संकोचित विकास हे खाता इकडे जबरदस्त आहे संकोचित बहुरी फायरीत दिसते का हो बहुरी सुईचं भोकाट असं डोळे वाचून पाहावं लागतात का बारीक भोकाट बारीक नजरेने एकाग्रतेने पाहावं लागतं म्हणजे सुईच्या टोकाकार सुद्धा वरती म्हणजे असे ते खाते ते तुमच्या दोघांकडे खाते दैनी बोलून पुन्हा तुम्ही द्यायला हे आता बहीण भावाचं नातं आहे आम्हाला सांगतो तर आपला विषय काय घ्यायचा पर्वत बी पाहायला पर्वताला बारीक नजर करावं लागते का पाहिलं की सुईचं भोकाट नाका म्हणजे वरती सूक्ष्म बी होते आणि वरती
त्यामध्ये चैतन्याची प्रगटता आहे. जडरूप जगाचा स्वतः भान करणे शक्य नाही. जड म्हणल्यावर स्वतःला भान, आणि ज्या अर्थी जड जगताचे भान होते त्या अर्थी चैतन्य संबंधाच्या जोरावरच जड जगताचे भान होते. कशाच्या जोरावर? कळालं ना? कळालं ना? म्हणलं की आपण तिथं तर मग चैतन्य स्वरूप जीवाच्या ठिकाणी संकोचित व भान कसे होते? संकुचित आहे का वरती संकुचित आहे? चैतन्य रूप जीवाच्या ठिकाणी संकुचित व भान कसे होते याचे समाधान तो विभाग. आता पुढच्या या दुसऱ्या श्लोकात आत्मस्वरूपाला व्यक्त रूपाने दाखविणारे जे अंतकरण ते संकोचित आलं ना. व्यापक असणाऱ्या आकाशाला संकोचित दाखविणारा घट आहे, आणि त्या घटाच्या जोरावर पाणी ठेवल्यामुळं त्याच्यातलं प्रतिबिंब तुम्हाला हल्ल्यासारखं वाटायचं. खरं ना? असल्यामुळे आत्मा संकुचित आहे असे वाटते. म्हणून विचारसागर मध्ये सांगू लागलो की धर्माची सुखदुःखाची प्रतीती बुद्धीत असणारावर दिसते. ज्याचं प्रतिबिंब आहे त्याच्यावर दिसत नाही, पण ह्यो त्याच्या आवड असल्यामुळं त्याला धरूनच म्हणतो मी सुखदुःखी. ते धर्म कोणावर घातले? आता डोळ्याने न दिसणं कशाचा धर्म आहे? ते म्हणतो मलाच दिसणं आता, आणि मी म्हणजे परमार्थिक लक्ष कोणी आत्मा आहे. आत्मा संकुचित आहे असं वाटते का झाला? वाटते. आणि त्या प्रतिबिंबावर प्रतीला यायच लागले का वाटायले? यायच लागले. तिथं मी म्हातारा वाटायच लागलेले, मी दुःखी वाटायच लागलेले, मी सुखी वाटायच लागलेले, मी श्रीमंत वाटायच लागलेले का धर्म आले? आणि विचार केल्यावर प्रतीती आली तरी कसं वाटणार नाही. प्रतीती आली म्हातारपणाची तरी तुमच्या लक्षात येणार की म्हातारपण कोणाचे? शरीराच्या ठिकाणी मीच. वस्तुतः आत्मा स्वतः स्वरूपाने नित्य कसा आहे? नित्य ज्ञान स्वरूप आहे का ऐकल्यावर अग्नी नित्यच गरम आहे का जास्त लाकडं टाकल्यावर? पाणी तापिलेलं आजकाल तर पाणी तापायला लाकडं घालायचे कामच नाही. सगळ्याच्या घरी बकेट येतात, आणि ते दुकानावर इलेक्ट्रिक दुकानावर भेटते ते बटना सहित भेटत बरं का. हे असं फसायचं, आणि ती बकेटी काय बकेटीमध्ये ते तुकडा टाकायचा, बटन टाकले की सन वाजत. कोणी काम करीतच राहते, ते पाणी गरम होऊन जळतच राहत. पण लाकडं घालताना आपण इतकं पाणी तापीत नाही, कारण काय जळायले? आता इकडे जळण का आपली जळण? काय जळायली? लाईट भरायचं का त्याच्यात बी खोड्या करायच्या? करू द्या मस्त. काय बैमान आपल्या जीवनात सगळी बैमानीच बैमानी. गळ्यात माळी असल्या तरी काय सांगावं तुम्हाला, हे कम कळ ना, हे लक्षात काय आहे ना भानगडी आहे. हे काय अवघड आहे का दुसऱ्याचं? हे काय बघू द्या, माफ कर बघा. आत्मा स्वतः रूपाने नित्य असून सर्व व्यापी आहे. आत्मा कसा आहे? नित्य आहे, व्यापक आहे, आणि तेच आपलं मूळ काय आहे? स्वरूप आहे. म्हणून जीवात्मा ब्रह्मरूप आहे म्हणायला काही हरकत नाही. असा निश्चय करायला काही हरकत नाही. आता बघा तुमच्या आता अगं जाणी त्यांनी करायचा होत नाही. म्हणून ते नाही त्याच्यासाठी हे अद्वैत मकरंद ग्रंथ आहे ना. होय,
निश्चय का होत नाही याच्या हा. थोडी ध्यानात घ्या. त्याच्यामुळे सगळं हे पाणी तर भरायच लागलो रे, पण भेरा काम भरण वकड खालून पडलं ना, मग त्याला काय करा, लाखानी असं व्हायला बा रांजण जर गळत असतं तर लाख लावा, हो ना. आणि टाकी जर लोखंडाची गळत असली तर मग वेल्डिंग करून आणा, नाही तर ते हे आणा एमशेल. हा याचं दुकान आहे असं व्हायला एमशेल बा. म्हणजे लोखंडाचा जे काय होतं भाग तयार होतो वाळलं की. चला रे गंमत सोडून द्या. म्हणून आता एवढं झालं ना, तरी पण तुमच्यासारखे आपल्यासारखे काहीतरी संशय आणि काय असे तर, म्हणून त्या सगळ्याचे संशय त्या अवतरणमध्ये घेतले ते, आणि मग त्या संशयाचं प्रगटपणा काय केलं त्यांनी मग टीकेमध्ये भाषांतरमध्ये केलेलं आहे. नाही नाही करा आता ननु म्हणजे नकारात्मक बोलणे. ननु नको मला, हा तर ननु हे संस्कृत शब्द आहे, आणि नको म्हणणं ननु जीवश्य. जीवश्य म्हणले की हे जे प्रगटता आहे ना ते, ननु जीवश्य ब्रह्म अभेद असंगता. हे तुमचं बोलणं कसं दिसायलंय, असंगत म्हणजे बरोबर वाटणं. त्याचे कारण पुढे सांगते. ननु जीवश्य ब्रह्म अभेदो. आता तुम्ही काय केलं, पटवून सांगितलं माग मी सुखी दुःखी आहे, याच्यासाठी पटवून काय सांगितलं, पटायला काय त्यांनी युक्ती वापरली. जरी आपल्या ध्यानात नाही आलं तर वझर राहिले. त्याला कशाला धरून बोलले की हे सुखदुःखादी स्थूल सूक्ष्म हे सगळे धर्म कोणाचे येत. मी काळा गोरा म्हातारा म्हणू लागलो तर, आम्ही आंधळा लंगडा माझ्या लक्षात पाहिलं सर काय मला काम व्हाय ना, तर कोणाला धरून सूक्ष्म देहाला की सगळं आलं. सूक्ष्म देहाला पोट भेद म्हणल्यावर रिकामपणात चर्चा करायची. इथं खूप ध्यानात घ्यायचं, सूक्ष्म देहाला धरून ते बाकीचे, आणि काळा गोरा जन्मणार मारणारा सुंदर पुरुष म्हणलं की याला धरून. आता याला धरून हे मी ठरायलो का माझे ठरले का खरे ठरायले, पण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आता म्हणजे का नाही मला आता पाहिलं सर होत नाही, हे म्हणते आता करा कसं करा, करताना केले. पहिले कसे केले, आता पहिले ताकद होते म्हणून केले, आता ताकद राहिले म्हणून आम्हाला दिसायलाच आम्ही ते, आता असायला आम्हीच उपाधीने. मग ह्या धर्माला धरून म्हणलं तर काही हरकत नाही. तिकीट काढताना गाडीचे तिकीट काढा, आपण सीटचं काढू का गाडीचे तिकीट काढा. तुम्ही काय म्हणतात, तिकीट काढा. पंढरपूरला जाणाऱ्या गाडीचं, रेल्वेमध्ये जायचं म्हणलं आधी तिकीट काढते का आधी सीटवर बसते, आणि एसटी मध्ये एसटीने जायचं म्हणलं आधी तिकीट काढते का आधी सीट धरते. आधी धरलं तरी सीट कोणाचं, आणि गाडीमध्ये तिकीट काढून जरी बसलो तुमचं ते हे काढून हे त्यामुळे आम्हाला कळलं हे आपलं किती 39 आधी काढ बसल्यावर काढ रिझर्वेशन तिथं गेल्यावर जीएसटी मध्ये आधी बसायचं मग. पण दोन्ही सीट कोणाचे का बसणाराचे, तरी पण आपण माझं म्हणून तिथं तसं व्यवस्थित काढायला तरी असं फुटक्या तोडणार नाही का, मस्त प्रसन्न पदारी रडायचं तरी महाराज म्हणते अरे रडायचं असलं तरी असं समजू नका की माहिती आपण पोतीला जातो ऐकतो रडाव का नाही, तुला रडाव वाटतं का मोठ्या गळा काढून रड वा तुम्ही तर पोती ऐकत. हसायचं असलं तरी मस्त कुणी पाहते का असं नाही. मग म्हणजे काय करायचं का दोन्ही काय ठरले आपण, आणि मी कसं आहे खरं आहे हे काय म्हणते ननुजीवश्य ब्रह्माभेदा, आणि असं बोललेलं तिथे असंगत. असंग कशामुळं, असंगत बोलणं म्हणजे जर संगतवर बोलणं. आता इथे लग्नाच्या गोष्टी त्यातून तू मड काढायला, अरे हे काही आहे होते पण इथं नाही जागा.
आता इथं जवळ आनंदाचा सोहळा करायलो का इथं रडण्याचा सोहळा करायला हा ह्या गांधा घरातलं अनुकूल केलं तर तिथं रडावाच का तिथं सोयरिकेच्या गोष्टी करतात तुला कळत का काय हे प्रसंग कोणता आहे काय करावं तू फलान ठिकाणी जेवायला गेलो कशी मजा आली या सगळे माणसं इथं रडायले आणि हे काय करायला हे संगतवार बोलणं तसं ते म्हणते तुमचं बोलणं कसं आहे कशावर असंगत आहे ते त्याचे पुढचे कारण सांगते बघा इथं युक्ती कोणती वापरली आता हे सगळे युक्त्या विचारसागर मध्ये आपण ऐकलेल्या आहेत विचारसागर म्हणजे सागर आहे ते काय ते विचाराचा काय आहे कोणची युक्ती वापरली सांगता ब्रह्म अभेदो असंगत हा तुमचं हे बोलणं कसं वाटायले कशाहून असंगत म्हणलं तुम्हाला सांगावं लागेल ना कशाहून काहीतरी वापरावं लागेल ना त्यांनीच बोलायचं ते काय म्हणते माहितीये का ब्रह्मन एव सिद्धो ब्रह्म एव सिद्धे देश काल वस्तू प्रसिद्ध शून्य हा कोणची ब्रह्म कसं आहे सिद्ध कसं आहे ते स्वभावाने देश काल म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात देश काल वस्तू भेद मावळला आहे का नाही म्हणून अभंग सुद्धा अभंग येते देश काल वस्तू भेद मावळला आत्मा वाकार अरे देश कालन वस्तू आत्म्यात नाहीत ब्रह्मात नाही ते परिच्छिन्न वस्तू ते देशाला काल आहे काल सांगतो तुला काल कशाला म्हणे तीन काल आहे भूत म्हणून काय वेळ शब्द मुद्दाम वापरते काळ आता हो पण काल आहे का नाही आले मला बी काल हे हा काळ खाय का हे हा काळ खाय आम्ही पाय या आता दिला पाय म्हणजे आम्हाला काल नाही असं आम्ही समजू याला काल आहे का नाही याच्या जन्माची तारीख आहे का नाही मरणाची तारीख नाही का आपल्याला माहिती शरीराला देश आहे आता तिथे बसले तुम्ही जागा तिची व्याप्त केली तुम्ही त्याच्या जागेवर तुम्ही बसू शकत नाही तुमच्या जागेवर हे बसू शकत नाही हे जागा आहे का जागा मी व्यापली ती इकडे बस ना इकडे का जागा नाही का इथंच जागा बसायला आमच्या अंगावर बसले जागा म्हणजे कशावर तुमचा तुम्ही घरच्या जागेवर बसले का इथल्या जागेवर नाही पोथीला येण्याच्या आधी कुठे बसले त्या जागेवर ह्याला काय लागत आहे शेवटला सुद्धा लागत बघा जागा हा म्हणजे तू देश कोणाला हा ते वेळ म्हणजे काल आणि ही वस्तू आहे म्हणजे हे भाबट म्हणजे आगाव नाही तर आगाव म्हणजे तुमचा देश लागला काल लागला ही वस्तू आहे ना ही वस्तू नाही ना ह्या वस्तूत ही वस्तू व्याप्त नाही आणि ही वस्तू ह्या व्याप्तीत नाही चौकट लावून घ्या तुम्ही रिकामपणात घरातल्या कोणत्याही वस्तू घ्या ही वस्तू म्हणजे ती वस्तू नाही ती वस्तू म्हणजे आणि सगळ्या वस्तूला तुमचा हात लागवतो काम करताना पण सगळ्या वस्तू अलग अलग का येतात हा वेगळ्याच म्हणून याला देश आहे म्हणून इथं काय म्हणते ज्याचा तुम्ही ब्रह्माशी अभेद करायलेत ना त्याला देश आहे काल आहे आणि वस्तू आहे अशाने ते परिचित आहे आणि ब्रह्म कसं आहे ते कोणी कसे काय तुमचं बोलणं कसं व्हायला ते हा ब्रह्मसिद्धो देश काल वस्तू प्रजेल शून्य बरं का वस्तू ही ब्रह्म एक उच्चते
आम्ही सांगत नाही, असं सगळ्या शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. असं हे ब्रह्म आहे असं. तत्संबंधी काल देश दिशी विद्यमानत्वे वस्तू परिच्छिन्न भेदभाव सिद्धे असं त्या ह्याच्यामध्ये श्लोकाचं वर्णन केलेलं आहे. जीवाचा ब्रह्माशी अभेद म्हणणे असंगत आहे. तिकडे जो वाचलं कीर्तन त्यांनी भाषांतर केलेले, पण आपल्या कोणती भाषा कळती ती करण्यासाठी त्यांची ती भाषा आणि हे करण्यासाठी पण त्या भाषेचा सुद्धा आपल्याला परिचय व्हायला पाहिजे. जीवाचा ब्रह्माशी अभेद म्हणणे असंगत आहे, कारण मुख्य ब्रह्मालाच अद्वितीय सिद्ध नाही. ते काय म्हणते, मुख्य ब्रह्मालाच अद्वितीय सिद्ध नाही, कारण देश काल, आता ते काय म्हणाले, देश काल वस्तू प्रचे शून्य असे जे तुमचे ब्रह्मलक्षण आहे ना, पण ते लक्षणच संभवत नाही. कशाहून समजत नाही, कारण काल आकाशाधिक वस्तू विद्यमान असतात वस्तू परिच्छेदाचा अभाव आहे. आता ते कोण्या हिशोबाने त्याला ते लक्षण नाही म्हणायचे. ते म्हणते की त्याला जे नाहीत ना ते उपाधी संबंधाने त्याच्या ठिकाणी नाव आले. व्यापक शब्द आला ना, व्यापक वस्तून आलेला आहे. नाव आले ते तुम्हाला नाव आले ना, महात्म्याला हे नाव आलं ते तारुण्याच्या सापेक्ष शास्त्र म्हणून नाव आलं ते नाहीतच. ते सापेक्ष तुम्हाला नाव कसे आले, काय म्हणतात व्यापक व्यापक नाव आलं का नाही, कोणा संबंध म्हणले ते निर्लेप आहे. लेपाच्या संबंध निरवय होय आलं का नाही नाव, कोणाकडे बघून हे तर ते नाहीतच. ते कल्पित आहे. ते कल्पित म्हणलं तुम्हाला ते ब्रह्म तसं हे कसं म्हणता येईल. आता तुम्ही तर जीवाची व्याख्या करायला इथं ब्रह्माचंच ठिकाण नाही तर तुमचं कुठं बसवायचं. बुठाडाचे पाय टेक नाही पैसे कुठं हलून म्हणाले की दादा उतार कोणी कोणी काय सांगायचं नाही. भले भले म्हण पाहिजे ना, भले भले गेले वाहत आणि ते कडीला आलं असं झिंजूड तुम्हाला झाड माहिती का, बारीक बारीक कोंड्या चिटकायचे अंगाला. ते म्हणजे वा माझी काय सोय. आता तू ही काय सोय, मोठमोठ्याली झाडं उपटून वाहून गेले तर झिंजूड म्हणाले माझी काय. ब्रह्माची अभेद धरणे शक्य म्हणणे असंगत आहे, कारण मुख्य ब्रह्मालाच अद्वितीय सिद्ध नाही. हे उपाधी संबंध त्याला नाव आले, स्वरूपाने ते सिद्धच आहे. लक्षणच संभवत नाही, कारण काल आकाशादी दुसऱ्या वस्तू विद्यमान असताना वस्तू प्रच्छेदाचा अभाव आहे हे म्हणणे सिद्ध होत नाही. या सगळ्या विद्यमान आहेत ना, आकाश, तीन काल, भूतकाल, भविष्यकाल, वर्तमान काल, या वस्तू काय नाव देतात, याला पदार्थ म्हणतो. आणि तुम्ही एक पदार्थ आहे. हे असताना, आता इथे एक ध्यान आहे, असताना म्हणायले हे कल्पित ठरल्यावर गोष्टी वेगळी, पण हे असताना त्याला ब्रह्मत्व कसं म्हणता येईल. कोणाचं म्हणणं आहे संशय घेणार. वस्तू परिच्छेदाचा अभाव हे म्हणणे सिद्ध होत नाही. जर तुम्ही असे म्हणाल की ब्रह्माच्या ठिकाणी आकाशाधिक वस्तू आरोपित म्हणणे मिथ्या आहे आणि मिथ्या आकाशाधिकाकडून ब्रह्माला अद्वितीय येत नाही, हे पण हेही म्हणणे बरोबर नाही. कारण आकाशाधिक
ब्रह्मावर आध्यस्थ मिथ्या असल्याबद्दल मुळी प्रमाणच नाही. या आकाशाला सोडून बाकी सगळे मिथ्या आहेत असं म्हणण्याला कोण्या शास्त्राचं प्रमाण नाही. आत्मा आकाश संभूत म्हणणे म्हणजे आत्म्यापासून आकाश उत्पन्न झाले अशी श्रुती प्रमाण आहे. आत्मन आकाश संभूत म्हणजे आत्म्यापासून आकाश, आकाशापासून पुन्हा वाऱ्यापासून अग्नी असं काय केलेले असं शास्त्रात वर्ण नाही म्हणाले. असे म्हणाल तर तसे तुम्हाला म्हणणे योग्य नाही, कारण त्या श्रुतीत आकाशाधिक ही ब्रह्माची कार्य आहेत एवढे सांगितले. ब्रह्माचं काय आहे, आत्म्याचं काय आहे, कार्य आहे. आकाशाधिक आत्म्यावर आध्यस्थ आहेत असे या श्रुतीचं सांगितलं नाही. आध्यस्थ म्हणजे खोटे कल्पित सांगितलं नाही. यावरून प्रत्येक आत्म्याचा ब्रह्माशी अभेद आहे हे म्हणणं तुमचं बरोबर नाही. हे टोकाचं बोलणं आहे बरं का. या शंकेवर सिद्धांतीकडून ब्रह्माला अद्वितीय सिद्ध करण्याकरता प्रथम आकाशाधिकांना अध्यस्थ सांगणे जरूर आहे. चला, आधी कशाला आकाश ठरवायचं, अध्यस्थ आकाशाला ठरवायचं ते आता ह्या 7व्या श्लोकामध्ये त्याचं व्यवस्थित वर्णन करते. द्यावे बसायला परस्परे पडो मैत्रिवाचे विश्व स्वधर्म तुझे पाव तो देवांची लोके लावू वर्षात सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानली आहे. आनवर्त भूमंडळी भेटत तला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतीचे अर्णव चंद्रमेचे आराधन मार्तंडचे तापहीन सर्वाही सदा पूर्ण होळी हरिदो आदिपुरुषी आणि ग्रंथोपजे विशेषी लोकीये दृष्टा विजय होई एक मने श्री विश्वेश्वराव होईल दान पसाव रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना साष्टांग दंडवत. सर्वांना रामकृष्ण हरी. साष्टांग दंडवत. सगळेजण लेफ्ट होऊन घ्या. महाराज लेफ्ट झालेली ऑलरेडी. रेकॉर्डिंग ऑटोमॅटिक बंद होईल. आज कम्प्युटर नाही माझ्यासोबत.